येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पक्षाची काय भूमिका असेल, ती निवडणूक कशा पद्धतीने लढवायची याची चर्चा या बैठकीमध्ये सगळ्या तालुकानिहाय आम्ही आढावा घेतला. अहिल्यानगर जिल्हा परिषदची जी निवडणूक होते ती आता दुसऱ्या फेजमध्ये होते. तर म्हणजे हा जो जिल्हा आहे हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे, वेगवेगळ्या पक्षातले प्रस्थापित आहेत, सगळ्या सोयऱ्यांचा जिल्हा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. समर्पित भावनेनं या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते गावोगाव आहेत आणि त्यांच्या जोरावरती या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत. आम्ही या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की भाजप सोडून जे बाकीचे पक्ष आहेत त्या पक्षानं जर सन्मानपूर्वक आमच्याबरोबर वाटाघाटी केल्या तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये देखील आघाडी करण्याचा विचार करतोय. सन्मानपूर्वक वाटाघाटी झाल्या. आमचे तालुका अध्यक्ष आहेत, त्या जिल्ह्यात तालुक्यातले सगळे जिल्हा पदाधिकारी आहेत, आमचे राज्याचे पदाधिकारी आहेत. आम्ही सगळेजण बसून हा निर्णय करतोय की इतर भाजप सोडून ज्या पक्ष आम्हाला सन्मानपूर्वक जागा देतील त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू आणि नाही झालं तर मात्र स्वबळावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत. अहिल्यानगर जिल्ह्याची दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जिल्ह्याची बैठक राज्याचे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. या दोन्ही जिल्ह्याच्या बैठकीमध्ये या ठिकाणी एकच निर्णय घेण्यात आला की वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद पंचायत समिती सोबळावर लढणार. त्याचबरोबर जे समविचारी पक्ष आहेत की ते भाजपला सोडून इतर जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती करून जागा वाटप करून उद्याची निवडणूक लढवायचे ठरलेत. जसा नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले त्याच पद्धतीचे उद्याच्या नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये खातं खोलायचं असा निर्णय ठरला आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज बैठक आयोजित. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.